नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. जन्माष्टमीचं नैवेद्य आणि प्रसाद म्हणजे सुंठवडा पाहिजेच पाहिजे. चला तर मग सुंठवडा बनवायला घेऊया. यासाठी मी 4 ते 5 चमचे सुंठ पावडर घेतलीये. 7-8 काजू, 7-8 बदाम, 7-8 पिस्ता घेतले. यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 15 ते 16 मनुके घेतले. एक छोटा चमचा चारोळी, 7-8 खारीक बारीक कापून घेतले. 1 चमचा बडीशेप, एक छोटा चमचा खसखस घेतली आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय. एक छोटा चमचा तीळ घेतलेत. 5-6 वेलची आणि खडीसाखर घेतली आहे. खडीसाखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता आपण एक एक करून हे सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत. साधारण हलके हलके असे हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे आपला सुंठवडा साधारण 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर सुद्धा टिकेल. लहानपणी मला खूपदा प्रश्न पडायचा की का बरं प्रसाद म्हणून हा सुंठवडा खायचा. मग मोठी झाल्यावर मला आईने सांगितलं की यामधल्या सर्व वस्तू आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. आणि आता त्याचं खरंच महत्त्व पटतंय. कारण की बघा, श्रावणात कधी पाऊस असतो, कधी ऊन असतो. त्यामुळे आजारपण येतात, व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्यासाठी हे ड्रायफ्रूट, सुंठ, बडीशेप, तीळ, खसखस वगैरे या सगळ्या वस्तू आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी मदतच करतात. खरंच आपल्या सणांचा, ऋतुमानाचा आणि आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे ना. हा सुंठवडा आपण रोज 1 चमचा तरी खाल्ला पाहिजे. शिवाय बाळंतिणीसाठी सुद्धा हा सुंठवडा आपण करू शकतो. सर्व साहित्य आपलं भाजून झालंय. आपण ते आता थंड करून घेऊया. खडीसाखर आपण खलबत्त्यात थोडी कुटून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवायला सोपी जाईल. ही बघा, ही अशी बारीक करून घेतली आहे मी. आता या सुक्या मेव्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकूया. 4 ते 5 चमचे सुंठ पावडर आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. 5-6 वेलचीचे दाणे काढून घेतले, ते टाकूया. खडीसाखर टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, मिक्सरला बारीक फिरवून घेतलंय आपण. आता यामध्ये मनुके घालायचे आहेत. मनुके मी बारीक चिरून घेतलेत, तेही मिक्स करून घेऊया. तयार आहे आपला सर्व गुणांनी भरपूर आरोग्यवर्धक असा हा श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्य सुंठवडा. बाळकृष्णाला नैवेद्य देऊन प्रसाद नक्की खा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.